या असे आम्ही कर्जतमध्ये आलतो आमटी नेण्यासाठी, शिंपे आमटी बोलत होतं. तर आता आम्ही दांडेवाडीकडे चाललेलो आहे. हा स्वतः हर्षद दांडे. आम्ही आलता, आम्हाला वाटलं 5 मिनिटात माघारायचं होतं, पण लागला 1 तास जायला. आता जवळजवळ रस्त्यात गाडी नशीब पीटरपाशी बंद पडली म्हणून लवकरात लवकर झाली, नाही तर जर अर्ध्यात वंडे एक तर कोणाला तरी बोलून घ्यावं लागलं असतं, नाहीतरी आम्हाला तरी ढकलत द्यावं लागलं असतं. नशीब चांगलं आहे. नशीब चांगलं आहे आमचं. आणि आता चाललोय आता हर्षद मटेरियल दाखवा आता. ठीक आहे. हे बघा आमची आमटी केळी काय असेल ते. हे आमच्या गाडीचं असं ऑपरेशन करायचं म्हणलं कसं होय. बापरे, ती गेलं का काय म्हणायचं त्याला? हा, फिल्टर. कर्जतमध्ये आल्यानंतर असली अवस्था. हा, चांगलं आठवण करून द्यायसारखं आहे. गाडी जाऊन पडली, बरं झालं कर्जतमध्ये आलं. हा, गाडी तिथं समोर बंद पडली त्या सागर इलेक्ट्रिक म्हणजे 100 मीटर सुद्धा टाकल्याची गरज नाही पडली. वा, इंजेक्शन बी द्यायचं चालू आहे प्युअर. हर्षद ते म्हणतात ना, ऑपरेशनच करायची वेळ आली. जसं माणसाचं करतात तसंच ही गाडीचं काम आहे. यांनी 2 मिनिटात सगळं नटं काढून मोकळी केली. ही बघा अशी अवस्था आहे. भर उन्हाचं असलं आमचं चाललंय. थोडा वेळ आराम दे. गाडी नशीब हे आता आम्ही इथं म्हणून जमलं. इथं बायको एखादी लेडीज असते, त्यांनी ढकलायची वेळ आणली असते ना, 100% शिव्या दिल्या असत्या. मनात तरी दिल्या असत्या, समोर नाही तर, आणि चिडचिडी केली असती. आपण दोघं सोडून दुसरं कोणी असं तरी शिवाय दिले असते आपल्याला. हा, आपण दोघं सोडून दुसरं हा. कोणी तरी आपल्याला शिवाय दिले असते. मग काय सध्या BS6चाच प्रॉब्लेम आहे. काय कशाच प्रॉब्लेम वाटतं हो? BS6 या गाड्या BS6चा सगळा प्रॉब्लेम म्हणायचो. नाही तुमच्यासाठी बरं का, तुम्ही बजाजची गाडी घेतली, नशीब तुमचं. प्लॅटिना घेतली. ही बघा कर्जत तालुक्यातील गुरुदत्त ऑटोमोबाईल ॲटो लाईन्स. हे आमचे व्हिडिओ बघतात आणि आवर्जून हर्षदला बघितलं त्यांनी ओळखलं की नेमकं व्हिडिओवालेच होते. डॉक्टरांकडे बारकाले रेझर असते ते जरा याच्यापेक्षा, नाहीतर सगळी चिरफड अशीच करते ती. आम्हाला आमची गाडी आहे तशी करून द्या बरं का. नशीब दुकानापाशी आले बंद. हा, बघू. हा ना बरं. बापरे, हे असं होत नव्हतं. डायरेक्ट बंद पडायचं जागेवर. असं होत नव्हतं. हा, किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? 18 वर्षाचा. माणसांची वय नाहीत काय कायची तेवढे असे पोरं तुमच्याकडे येत असतील. बरोबर आहे ना? त्याचं वय किती का असेल? 20 वर्षाचा असेल. 20 वर्ष. सत्यमचं. हा, किती म्हणले? किती वय? हा, तेवढा अनुभव झालाय त्यांचा. बघितलं की ओळखतात लगेच. मग आता कळतंय ना. छोट्या दुकानात भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे. होय, ती बंद पडलं होतं.